कसं काय मंडळी, मस्त मजेत ना. स्वागत आहे माझ्या आपल्या या चॅनलमध्ये सगळ्यांचं. तर आज मी थोड्याशा वेगळ्या विषयावरती बोलणार आहे तुमच्यासोबत. आणि खरंच सकाळचं सगळं माझं काम झालेलं आहे आणि आज दुपारची वेळ झालेली आहे. तर सगळ्यांना माझ्याकडनं खूप खूप गुड आफ्टरनून सगळ्यांसाठी. तर जशी आपली एक घरामध्ये कुटुंब असतं तसंच तुम्ही पण माझे एक कुटुंबच आहे. यूट्यूब फॅमिलीच आहात तुम्ही. मला माझ्या व्हिडिओजला लाईक करत असता, काही कमेंट्स करत असतात, त्यामुळे खूप मला छान वाटतं. तर म्हटलं चला, तर आपलं पण एक बॉन्डिंग झालेलं आहे, आपले पण एक कुटुंबासारखंच झालेलं आहे. आणि मलाही असं वाटतं की नाही की आपण पण रोज व्हिडिओ टाकला पाहिजे, त्यांना भेटलं पाहिजे, किंवा आपली जी फॅमिली आहे ती पण आपल्या व्हिडिओची वाट बघत असेल, असं मला एक रिस्पॉन्सिबिलिटी होऊन जाते. आणि आपल्या कुटुंबासाठी सारखी जसं आपण घरात जसं आपलं सगळी कामं व्यवस्थित करत असतो, तसंच मला पण तुम्ही पण एक माझी यूट्यूब फॅमिली आहात, त्याच्यामुळे एक अटॅचमेंट झालेली आहे ॲक्च्युली. तर म्हणून मी म्हटलं चला, तर आज मी कुठली रेसिपी काही शेअर करणार नाही आहे तुमच्यासोबत. मी रेसिपीबद्दल नाही बोलणार आहे किंवा काही बनवणार नाही आहे. तर ऑलरेडी माझा स्वयंपाक झालेला आहे आणि जेवणं पण झालेली आहे सगळ्यांची. तर म्हटलं चला, तर आपण व्हिडिओ बनायला सुरुवात करूयात. तर म्हटलं आज असा कोणता टॉपिक घ्यायचा की ज्याच्याने तुम्हाला फायदा पण मिळेल, किंवा मला पण बरं वाटेल की मला जे काही माहिती आहे ते तुमच्यापर्यंत पोहोचवायचं आहे, किंवा तुमच्याबरोबर सगळं डिस्कशन करायचं आहे. तर पहिल्यांदा मला असं सांगायचं, मी माझं DMLT झालेलं आहे, थोडंसं मला ज्ञान आहे. तर मला बोलायचं काय आहे, विषय काय आहे, तर मला कॅन्सर अवेअरनेस या भयानक रोगांबद्दल बोलायचं आहे तुमच्यासोबत. तर माझा DMLT झालेलं आहे, थोडंफार माहिती मला आहे त्याच्याबद्दल. त्याच्यामुळं मी म्हटलं चला, तर आपण त्याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करू तुमच्यासोबत. जे काही मला माहिती आहे, किंवा जे काही गोष्टी मला, प्रत्येकाला सगळंच काही माहिती असतं असं नाही आहे. तर काही गोष्टी माहिती असतात, काही गोष्टी माहिती नसतात. तर ज्या गोष्टी माहिती नाही आहेत ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर त्या कोणत्या, तर मी स्टेप बाय स्टेप सगळं विचार करून असे सगळे टॉपिक्स लिहून काढले. म्हटलं काही राहायला नको. जर काय राहिलंच तर तुम्ही त्याच्यावरती क्वेश्चन मला करू शकतात, मी त्याचं उत्तर तुम्हाला नक्की देईन. जेवढं मला पॉसिबल होईल तेवढं सांगण्याचा मी प्रयत्न नक्की करेन. तर मी इथे वहीवरती असे सगळे पॉईंट्स लिहून ठेवले. चला म्हटलं, चला तुमच्यासोबत पण बोलावं ह्याच्याबद्दल. कारण कसं होतं, बऱ्याचशा वेळेस कॅन्सर हा म्हणजे आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा खूप प्रमाणात आहे. तर मला असं सांगायचं आहे की बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीत की आपण काय करायला पाहिजे. की आता समजा आपला कोणाला झाला कॅन्सर, देव करो कोणाला नाही होऊ दे, पण जर झालाच तर मग आपण काय करायला पाहिजे. किंवा आपण बाहेरून ऐकतो की बाबा याला असं असं झालं, हे डिटेक्ट झालं, ते डिटेक्ट झालं, मग त्यावेळी आपण काय करायला पाहिजे. आपण काही गोष्टी घरामध्ये माहिती नसतात, म्हणून आपण त्या गोष्टी करू शकत नाही. डॉक्टरांचा सल्ला घेणं फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेणं, डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं, जे ते सांगतात त्याप्रमाणे आपण सगळं औषधोपचार केलं पाहिजेत. त्याच्यामध्ये किमोथेरपी असते, ती तर केलीच पाहिजे, कारण खूप महत्त्वाची थेरपी आहे ही. त्या व्यतिरिक्त आपण काय केलं पाहिजे, घरगुती उपाय काय केले पाहिजे, काय आपल्याला माहिती असलं पाहिजे की आपण तो जो पेशंट आहे त्याला आपण कसं त्या आजारातून बाहेर काढू शकतो. तर मग अशा वेळेस आपण काय करायला पाहिजे, तर पहिला पॉईंट असा आहे की कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे. आणि नेमकं कॅन्सर म्हणजे काय, हा जो क्वेश्चन आहे तो आपण पहिलं त्याच्यावरती बोलूया. तर कॅन्सर म्हणजे काय, तर कधी कधी कसं होतं, ते हेरिडेटरी पण असतं, अनुवंशिक पण असतं. आपले जे आईवडील असतात, त्यांचे आईवडील असतात, त्यांना पण झालेलं असतं, त्यामुळे ते अनुवंशिकपणे आपल्या पण DNA येतं. तर ॲक्च्युली काय होतं, तर DNAमध्ये ते ऑलरेडी सेल्स असतात कॅन्सरच्या आपल्या ब्लडमध्ये. तर तर आपल्याला कॅन्सर का होतो त्याचं कारण तुम्हाला मी सांगितलं की ऑलरेडी आपल्या DNAमध्ये सेल्समध्ये DNA असतं. तर त्याच्यामध्ये ह्या सेल्स ऑलरेडी असतात, त्या सतत वाढत जातात, म्हणजे त्या अनकंट्रोल्ड असतात, त्याच्यामुळे ते सतत वाढत जातात आणि त्याच्यामुळे कॅन्सर आपल्याला डिटेक्ट होतो. मग अशा वेळी आपण काय होऊ नये म्हणून आपण काय करायला पाहिजे आणि त्याची लक्षणं काय आहेत,
ते पण आपण जाणून घेतलं पाहिजे. शिवाय ते कॅन्सर कुठल्या प्रकारचे असतात ते पण जाणून घेतलं पाहिजे. तर याच्यातला आपण पहिला मुद्दा घेणार आहोत की कॅन्सर ची लक्षणं काय. तर लक्षणं आता तुम्हाला तर हे कळलं आहे फर्स्ट टॉपिक की कॅन्सर कशामुळे होतो. 2 कारण आहेत त्याला. आणि कॅन्सर म्हणजे काय, म्हणजे नेमकं डिटेक्ट कसं होतं ते ची लक्षणं काय, म्हणजे कॅन्सरची सिम्पटम्स काय आहेत तुमचे, की ते कॅन्सरची जेव्हा तुम्हाला कॅन्सर डिटेक्ट होतो आहे पण आपल्याला माहिती नसतं. कधी माहिती होतं, जेव्हा आपण ब्लड चेक करतो त्याच्यानंतर आपल्याला ते डिटेक्ट होतं. मग आता लक्षणं काय काय आहेत ते तुम्हाला सांगायचं आहे. तर पहिलं लक्षण आहे वेट लॉस. अचानकपणे आपलं वेट लॉस कमी होतं, खूप जास्त प्रमाणात कमी होतं. दुसरं आहे शरीरावर गाठ येणं किंवा सूज येणं. याच्यामुळे सुद्धा आपला ही लक्षणं आहेत. त्याच्यानंतर आपल्या पचनामध्ये पण आपल्याला व्यवस्थित पचलं जात नाही अन्न व्यवस्थित. शिवाय जेवणसुद्धा जात नाही, पचन होत नाही किंवा लघवीमध्ये सतत स्त्राव होत राहतो. ह्या पण समस्या होत राहतात. त्याच्यानंतर आपल्या घशाला त्रास होतो. जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा पण आपल्याला घशाला त्रास होतो. ही जी लक्षणं आहेत ही सतत आपल्याला दीर्घकाळ दिसत असतात. मग त्याच्यामध्ये पण आपल्याला वेट लॉस होतं, मग थकवा येतो, मग वजन कमी होतं, मग खोकला येतो. ज्यांना फुफ्फुसाचा कॅन्सर आहे त्यांना खोकला खूप जास्त आठवडे राहतो किंवा रक्तस्राव होतो. तर ही सगळी त्याची लक्षणं आहेत कॅन्सरची. तर ती लक्षणं अशी आढळली की आपण लगेच डॉक्टरांकडे जायला पाहिजे, त्यांचा सल्ला घेतला पाहिजे, ब्लड टेस्ट केलं पाहिजे. एवढंच नाही तर आपण आफ्टर 30 म्हणजे वुमन्ससाठी सांगते, आफ्टर 30 to 35 नंतर आपण ब्लड टेस्ट ही दर 6 महिन्याला केलीच पाहिजे. खूप महत्त्वाचं आहे ते. तर आपण एखाद्या चांगल्या पॅथॉलॉजीकडे जाऊन ही ब्लड टेस्ट करणं बायकांसाठी तर वुमनसाठी तर चांगलंच आहे, करायलाच पाहिजे, कारण खूप गरज आहे या गोष्टींसाठी. किंवा हे झालं लक्षणांबद्दल, कॅन्सरच्या लक्षणांबद्दल. तर कॅन्सरचे प्रकार कोणते कोणते आहेत, तर ब्रेस्ट कॅन्सर आहे, लिव्हर कॅन्सर आहे, स्किनचा कॅन्सर आहे. त्याच्यामध्ये पण कार्सिनोमा आणि सार्कोमा असे 2 प्रकार आहेत. हे मेडिकल लँग्वेजमधले झाले, ते तुमच्या लक्षात येणार नाही, पण याच्यामध्ये हे मोडतात. कॅन्सरचे जी लक्षणं आहेत किंवा हे जे टाईप आहेत कॅन्सरचे ते याच्यामध्ये मोडतात. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला सांगणार आहे की कॅन्सर होऊ नये किंवा झाला आहे आपल्याला, तर मग अशा वेळी आपण काय करायला पाहिजे की ज्याने बरा होऊ शकतो. तुम्हाला वाटत असेल की कॅन्सर झाला आहे आपण बरा करू शकत नाही, तर नाही, असं नाही आहे. आपण बरा करू शकतो. फक्त आपल्या मनाची जी जिद्द, मनाची इच्छा असली पाहिजे. आपलं मन कंट्रोल तेवढं असलं पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे ते पण मी सगळं सांगणार आहे पुढे, तर व्हिडिओ बघत राहा. आता मेन मुद्दा असा आहे वुमन्ससाठी आपल्या भारतामध्ये सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. मग अशा वेळी हे सुद्धा माहिती नाही आहे की सर्वायकल कॅन्सर म्हणजे नेमकं काय बायकांना. तर सर्वायकल कॅन्सर तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारतामध्ये खूप जास्त प्रमाणात सर्वायकल कॅन्सरचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. त्याच्याबद्दल पण अवेअरनेस आहे बायकांना. तर मला सगळ्या फिमेल्सला, माझ्या सगळ्या बहिणींना, सगळ्या आयांना, मावशांना, सगळ्यांना मला हेच सांगायचं आहे की सर्वायकल कॅन्सरबद्दल तुम्ही जागृत व्हा. तर त्यासाठी आपल्याला सर्वायकल कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काळजी घेतली पाहिजे. आणि त्यासाठी आपल्याला कोणतं वॅक्सिन घ्यायचं आहे ते पण आपण बघितलं पाहिजे. तर मला तुम्हाला हे सांगायचं आहे की त्याची लक्षणं काय काय असतात, कशामुळे होतो ते पण मला तुम्हाला सांगायचं आहे. तर लक्षणं काय असतात, तर खाज वगैरे येते आपल्याला गर्भाशयाच्या मुखाच्या जवळचा जो भाग असतो त्याला पिशवीच्या मुखाजवळचा जो भाग असतो त्याला तिथे सूज येते किंवा खाज येते, ह्या सगळ्या गोष्टी होतात. मग त्या होऊ नये म्हणून आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे ते पण तुम्हाला सांगायचं आहे मला. तर पहिलं म्हणजे स्वच्छता करणं खूप गरजेचं आहे.
सेकंड आहे स्मोकिंग. काही लेडीज, काय बायका, काय मुली मी बघते स्मोकिंग करतात, जे आपल्या बायकांसाठी, एक फिमेलसाठी खूप म्हणजे धोक्याचं आहे. तर मला विनंती आहे माझी की स्मोकिंग प्लीज करू नका, किंवा मिसरी घासू नका, किंवा म्हणजे अस्वच्छता टाळा. ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजेत. त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तुमचं वीक इम्युनिटी होते. तर आणि खूप वेळा प्रसूती राहणे, याच्यामुळे सुद्धा आपल्याला हा धोका कधी होऊ शकतो. किंवा दीर्घकाळासाठी आपण गर्भनिरोधकाच्या गोळ्या घेत असतो, त्या पण सारख्या घेणं ते पण धोकादायक असतं. त्यामुळं ते पण आपण टाळलं पाहिजे. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत ज्या की आपण याची काळजी घेतली पाहिजे खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या स्वतःसाठी आणि आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या कुटुंबासाठी. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण एका स्त्रीवरती पूर्ण कुटुंब उभं असतं, तिच्यावरती सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी असतात घरामध्ये. ती कोलमडली तर मग आपलं पूर्ण कुटुंबच आपलं कोलमडल्यासारखं होतं. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आपल्या स्वतः आणि आनंदी राहा. मेन म्हणजे सगळ्यांनी, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. आनंदी राहणं खूप महत्त्वाचं आहे याच्यामध्ये, म्हणजे फिमेल्ससाठी. कारण आपलं हार्मोन्स लगेच चेंज होत असतात. त्यामुळे आनंदी राहा. आपला प्रत्येक दिवस कसा छान जाईल याचाच विचार करा. तर याच्यावरती बघा, लस कोणती घ्यायची, आपल्याला वॅक्सिन्स कोणतं घ्यायचं आहे. तर वॅक्सिनचं नाव आहे HPV. हे जे वॅक्सिन आहे ते तुम्हाला घ्यायचं आहे. त्याचे 3 डोसेस असतात. डॉक्टर सांगतात तुम्हाला की 2 महिन्यानंतर 3 महिन्यांचे डोसेस कधी घ्यायचे, ते त्याचा ग्राफ ते देत असतात. तर तुम्ही डॉक्टरच्या कन्सल्टनीच ही वॅक्सिन घ्यायची आहे. जरी मी सांगितलं असलं, मला हे माहिती आहे कारण हे वॅक्सिन घ्यायची आहे, तरी तुम्ही डॉक्टरांच्या कन्सल्टनीच ही वॅक्सिन घ्यायची आहे. आणि आपल्यासाठी आपण ती वॅक्सिन घेतली तर आपण आपल्याला ह्या गोष्टीतून आपल्याला जाण्याची भीती नसणार आहे. तर मग ह्या सगळ्या गोष्टी आपण केल्या पाहिजे फिमेल्सनी. तर आता मेन मुद्दा आला आहे, म्हणजे डाएट. आपलं डाएट काय असलं पाहिजे, बरोबर. ज्यावेळी कॅन्सर होतो किंवा एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, तर आता आपल्याला त्याच्यातून खूप घाबरून जातो आपण की नाही का आपण आता मरणार आहोत, किंवा आपल्याला आता आपण जास्त दिवस जगणार नाही आहे, आपले थोडेसेच दिवस राहिले आहेत, असं आपलं एक बॅक ऑफ द माइंड, आपलं डोक्यात एक भीती निर्माण होते. तर मला असं म्हणायचं आहे, कृपया प्लीज माझी खूप रिक्वेस्ट आहे, प्लीज घाबरून जाऊ नका. अशा वेळी हा एक आजार आहे, त्याच्यावरही आपल्याला मात करता येऊ शकते. तर ती कशी करायची आहे तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं जे आहार आहेत, आपलं जे आपण रोजचं अन्न जेवण करतो ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये बघा, आपल्याला अँटीऑक्सिडंट फूड कोणतं आहे आणि अँटी इन्फ्लमेटरी फूड कॉम्पोनंट्स कोणते आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा, बेरीज आणि वॉलनट हे अँटीऑक्सिडंट फूड आहेत. हे 2 फूड खाल्लेच पाहिजे रोज. जे पण कॅन्सरग्रहित आहेत त्यांनी हे खाल्लंच पाहिजे रोज. आणि सगळ्यात म्हणजे इन्फ्लमेटरी कंपोनंट्स म्हणजे कोणते, तर ते सांगते मी तुम्हाला. रोज सकाळी उपाशी पोटी आपल्याला काय घ्यायचं आहे, हळदी, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जिंजर म्हणजे अद्रक. ह्या तिन्ही गोष्टींचा हळद कशाची घ्यायची, आपल्याला ओली हळद घ्यायची. बाजारात आपल्याला मिळते, अवेलेबल असते, तर ती मिळते. जिंजर, अद्रक आणि गार्लिक, लसूण, ह्या तिन्ही गोष्टींचा समप्रमाणात घेऊन आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे सकाळी अनुशापोटी, म्हणजे काहीही न खाता ब्रश केला की आपल्याला तेच पहिलं ज्यूस प्यायचं आहे सकाळी. त्याच्यानंतर आपल्याला साखर अजिबात खायची नाही आहे, बिलकुल खायची नाही आहे. साखरेचं पूर्ण बंद करायची साखर. त्याच्यावेळी तुम्ही गूळ घेतलात तरी चालेल, पण साखर घ्यायची नाही आहे. खूप भयानक आहे साखर आपल्यासाठी. काहीतरी म्हणजे विशेषतः कॅन्सरच्या पेशंटसाठी सांगते आहे मी तुम्हाला. कारण साखरेने उलटं जास्त अजून वाढल्या जातात पेशी, ज्या आपल्याला कॅन्सरच्या ज्या सेल्स असतात ना, त्या आणखी जास्त वाढल्या जातात. तर त्या वाढू नये म्हणून आपण साखर
आणि दुधाचे कुठलेच पदार्थ खायचे नाही आहेत. म्हणजे जसं की पनीर, दूध किंवा ताक, दही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पण डेअरी मिल्क आहे, डेअरीच्या ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे दुधापासून ज्या पण गोष्टी आपण बघतो आपल्या वापरामध्ये आहेत, त्या आपल्याला बिलकुल खायच्या नाही आहेत. तर आपल्याला काय खायचं आहे मग? आपल्याला बघा, जेवणामध्ये भातसुद्धा खाल्लं नाही, राईस हा खायचा नाही आहे. ब्राऊन राईस तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही व्हाईट भात खाऊ शकत नाही, बिलकुल खायचा, एकही घास खायचा नाही आहे. जर का तुम्हाला, तर जो कोणी कॅन्सरचा पेशंट असेल ना, त्यांनी ट्रीटमेंट तर घ्यायची आहे, केमोथेरपी, परंतु आपल्याला हे सुद्धा डाएट मेंटेन करायचं आहे. त्याच्याशिवाय ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर गव्हाची चपाती खायची नाही आहे, किंवा आपल्याला मैद्याची रोटी तीसुद्धा खायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त किनोवा आणि रागी या किंवा कॉर्नचं पीठ मिळतं, ह्या 3च गोष्टींचं भाकरी करून खायची आपल्याला. फक्त ह्या 3च गोष्टी खायच्यात, बाकी सगळं अवॉइड करायचं आहे. म्हणजे खायचंच नाही आहे, कारण तुम्ही खाल्लं की ते वाढत जाणार, पेशंट सेल्स वाढत जाणार, त्यांना ग्रोथ होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बिलकुल खायच्या नाही आहेत. हे सगळं नॅचरल इन्फ्लमेटरी आहे. तुम्ही हा डाएट करून बघा, तुम्हाला नक्की याचा नक्की फरक जाणवणार. खरंच हंबल रिक्वेस्ट आहे माझी ही, की तुम्ही तुमच्या ज्या डाएटवर, तुमचं सगळं डाएटवरती अवलंबून असणार आहे. तुम्ही जेवढं डाएट, हे सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सगळ्या इग्नोर केल्या ना, तर तुमचं कॅन्सर आपला निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळं प्लीज तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर का बघा ना तुम्ही, जर का आपलं शरीर आपल्या सेल्सवरतीच असतं, आपलं डाएटवरतीच असतं. जर का आपण त्या सेल्सला किल करायचं असेल, मारायचं असेल, तर आपलं डाएट हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे डाएट आपल्याला घ्यायचं आहे. जर का त्या सेल्सला सुद्धा अन्न लागतं, आपण जे खातो तेच आपण त्यांना पुरवतो ना, मग आपल्या खाण्यातूनच त्यांना पुरवलं जातं. मग अशा वेळेस त्यांना जे आवश्यक आहे, ज्याच्यानी त्यांचा ग्रोथ होतो, तेच जर आपण नाही खाल्लं, तर ते कशामध्ये आपोआप मरून जाणार, आपोआप त्यांची संख्या कमी होणार, त्या वाढणार नाहीत. म्हणून मी सांगते की हे जे डाएट आहे, तर तुम्ही हे नक्की यूज करा. आणि ज्यांना कॅन्सर नाही आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे, बाकीचे किडनीचे पण आजार असतात, त्यांनीसुद्धा हे जे अँटी इन्फ्लमेटरी ज्या 3 गोष्टी आहेत मी सांगितलेल्या आहेत, ओली हळद, लसूण, त्याच्यानंतर जिंजर, अद्रक, या तिन्ही गोष्टींचा ज्यूस करून आपल्याला रोज प्यायचा आहे. आणि पालेभाज्यांमध्ये आपल्याला खायचं आहे सगळ्या हिरव्या पालेभाज्या, पालक असली पाहिजे, मेथी, शेपू, तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. म्हणजे तुपाचाच वापर करा जास्तीत जास्त. बाहेरचं म्हणजे पिझ्झा वगैरे फास्ट फूड खाणं सगळं अवॉइड करायचं आहे यावेळेस. जोपर्यंत तुमचा निगेटिव्ह येत नाही रिपोर्ट, तोपर्यंत तुम्हाला हेच खायचं आहे. आणि इथून पुढं पण हे अशाच पद्धतीचं डाएट तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळेच तुमचं आयुष्य अजून वाढणार आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गाईचं गोमूत्राने सुद्धा तुमचा कॅन्सर बरा झालेला आहे. बऱ्याचशा पेशंटचा कॅन्सर बरा झालेला आहे. त्यामुळं गोमूत्र रोज सकाळी 2 चमचे का होईना आपण पिलं पाहिजे, कारण खूप इन्फ्लमेटरी असं त्याच्यात कंपोनंट्स असतात. त्याच्यामुळे हे तुम्ही घ्याच. त्यामुळं मला हेच सांगायचं होतं. जर का तुमच्या सेल्सवरती सगळा खेळ आहे बघा, तुमच्या सेल्समध्ये जर तुम्ही सेल्ससाठी जे अन्न त्यांना जे लागतं तेच जर पुरवलं नाही, तर आता मेन मुद्दा आला आहे, म्हणजे डाएट. आपलं डाएट काय असलं पाहिजे, बरोबर? ज्यावेळी कॅन्सर होतो किंवा एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट झालं आहे, तर आता आपल्याला त्याच्यातून खूप घाबरून जातो आपण, की नाही का आपण आता मरणार आहोत, किंवा आपल्याला आता आपण जास्त दिवस जगणार नाही आहे, आपले थोडेसेच दिवस राहिले आहेत, असं आपलं एक बॅक ऑफ द माइंड, आपलं डोक्यात एक भीती निर्माण होते. तर मला असं म्हणायचं आहे, कृपया प्लीज माझी खूप रिक्वेस्ट आहे, प्लीज घाबरून जाऊ नका. अशा वेळी हा एक आजार आहे, त्याच्यावरही आपल्याला मात करता येऊ शकते. तर ती कशी करायची आहे, तर ते मी तुम्हाला सांगणार आहे. आपलं जे आहार आहेत,
आपलं जे आपण जे रोजचं अन्न जेवण करतो ते कोणत्या प्रकारचं असलं पाहिजे हे जास्त महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये बघा आपल्याला अँटीऑक्सिडंट फूड कोणतं आहे आणि अँटी इन्फ्लमेटरी फूड कॉम्पोनंट्स कोणते आहेत ते मला तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याच्यामध्ये बघा बेरीज आणि वॉलनट हे अँटीऑक्सिडंट फूड आहेत. हे 2 फूड खाल्लेच पाहिजे रोज. ज्यांना जे पण कॅन्सरग्रहित आहेत त्यांनी हे खाल्लंच पाहिजे रोज. आणि सगळ्यात म्हणजे इन्फ्लमेटरी कंपोनंट्स म्हणजे कोणते, तर ते सांगते मी तुम्हाला. रोज सकाळी उपाशीपोटी आपल्याला काय घ्यायचं आहे, हळदी, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे लसूण, त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे जिंजर म्हणजे अद्रक. ह्या तिन्ही गोष्टींचा हळद कशाची घ्यायची, आपल्याला ओली हळद घ्यायची, बाजारात आपल्याला मिळते, अवेलेबल असते. तर ती मिळते जिंजर, अद्रक आणि गार्लिक, लसूण. ह्या तिन्ही गोष्टींचा समप्रमाणात घेऊन आपल्याला ज्यूस घ्यायचा आहे सकाळी अनुशापोटी, म्हणजे काहीही न खाता ब्रश केला की आपल्याला तेच पहिलं ज्यूस प्यायचं आहे सकाळी. त्याच्यानंतर आपल्याला साखर अजिबात खायची नाही आहे, बिलकुल खायची नाही आहे. साखरेचं पूर्ण बंद करायची साखर. त्याच्यावेळी तुम्ही गूळ घेतलात तरी चालेल, पण साखर घ्यायची नाही आहे. खूप भयानक आहे साखर आपल्यासाठी. काहीतरी म्हणजे विशेषतः कॅन्सरच्या पेशंटसाठी सांगते आहे मी तुम्हाला, कारण साखरेने उलट जास्त अजून वाढल्या जातात पेशी. ज्या आपल्याला कॅन्सरच्या ज्या सेल्स असतात ना त्या आणखी जास्त वाढल्या जातात. तर त्या वाढू नये म्हणून आपण साखर आणि दुधाचे कुठलेच पदार्थ खायचे नाही आहेत. म्हणजे जसं की पनीर, दूध किंवा ताक, दही, ह्या सगळ्या गोष्टी ज्या पण डेअरी मिल्क आहे, डेअरीच्या ज्या पण गोष्टी आहेत, म्हणजे दुधापासून ज्या पण गोष्टी आपण बघतो आपल्या वापरामध्ये आहेत, त्या आपल्याला बिलकुल खायच्या नाही आहेत. तर आपल्याला काय खायचं आहे मग, आपल्याला बघा जेवणामध्ये भातसुद्धा खाल्लं नाही, राईस हा खायचा नाही आहे. ब्राऊन राईस तुम्ही खाऊ शकता, पण तुम्ही व्हाईट भात खाऊ शकत नाही, बिलकुल खायचा, एकही घास खायचा नाही आहे. जर का तुम्हाला, तर जो कोणी कॅन्सरचा पेशंट असेल ना त्यांनी ट्रीटमेंट तर घ्यायची आहे, केमोथेरपी, परंतु आपल्याला हे सुद्धा डाएट मेंटेन करायचं आहे. त्याच्याशिवाय ज्वारीची भाकरी, त्याच्यानंतर गव्हाची चपाती खायची नाही आहे, किंवा आपल्याला मैद्याची रोटी तीसुद्धा खायची नाही आहे. त्याच्यामध्ये आपल्याला फक्त किनोवा आणि रागी या किंवा कॉर्नचं पीठ मिळतं, ह्या 3च गोष्टींचं भाकरी करून खायची आपल्याला. फक्त ह्या 3च गोष्टी खायच्यात, बाकी सगळं अवॉइड करायचं आहे. म्हणजे खायचंच नाही आहे, कारण तुम्ही खाल्लं की ते वाढत जाणार, पेशंट सेल्स वाढत जाणार, त्यांना ग्रोथ होणार आणि त्याच्यामुळे तुम्हाला त्याचा त्रास होणार. त्याच्यामुळे ह्या गोष्टी बिलकुल खायच्या नाही आहेत. हे सगळं नॅचरल इन्फ्लमेटरी आहे. तुम्ही हा डाएट करून बघा, तुम्हाला नक्की याचा फरक जाणवणार. खरंच हंबल रिक्वेस्ट आहे माझी ही, की तुम्ही तुमच्या ज्या डाएटवर, तुमचं सगळं डाएटवरती अवलंबून असणार आहे. तुम्ही जेवढं डाएट, हे सगळ्या गोष्टी मी ज्या सांगितल्या त्या सगळ्या इग्नोर केल्या ना, तर तुमचं कॅन्सर आपला निगेटिव्ह येऊ शकतो. त्यामुळं प्लीज तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, जास्तीत जास्त शेअर करा. खूप जास्त महत्त्वाचं आहे. जर का बघा ना तुम्ही, जर का आपलं शरीर आपल्या सेल्सवरतीच असतं, आपलं डाएटवरतीच असतं. जर का आपण त्या सेल्सला किल करायचं असेल, मारायचं असेल, तर आपलं डाएट हे खूप महत्त्वाचं आहे. तर हे डाएट आपल्याला घ्यायचं आहे. जर का त्या सेल्सलासुद्धा अन्न लागतं, आपण जे खातो तेच आपण त्यांना पुरवतो ना, मग आपल्या खाण्यातूनच त्यांना पुरवलं जातं. मग अशा वेळेस त्यांना जे आवश्यक आहे, ज्याच्याने त्यांचा ग्रोथ होतो, तेच जर आपण नाही खाल्लं तर ते कशामध्ये आपोआप मरून जाणार, आपोआप त्यांची संख्या कमी होणार, त्या वाढणार नाहीत. म्हणून मी सांगते की हे जे डाएट आहे तर तुम्ही हे नक्की यूज करा. आणि ज्यांना कॅन्सर नाही आहे किंवा ज्यांना डायबिटीस आहे, बाकीचे किडनीचे पण आजार असतात, त्यांनीसुद्धा हे जे अँटी इन्फ्लमेटरी ज्या 3 गोष्टी आहेत मी सांगितलेल्या आहेत, ओली हळद, लसूण, त्याच्यानंतर जिंजर, अद्रक,
या तिन्ही गोष्टींचा ज्यूस करून आपल्याला रोज प्यायचा आहे. आणि पालेभाज्यांमध्ये आपल्याला खायचं आहे सगळ्या हिरव्या पालेभाज्या. पालक असली पाहिजे, मेथी, शेपू. तेलाचं प्रमाण कमी असलं पाहिजे. म्हणजे तुपाचाच वापर करा जास्तीत जास्त. बाहेरचं म्हणजे पिझ्झा वगैरे फास्ट फूड खाणं सगळं अवॉइड करायचं आहे यावेळेस. जोपर्यंत तुमचा निगेटिव्ह येत नाही रिपोर्ट तोपर्यंत तुम्हाला हेच खायचं आहे. आणि इथून पुढं पण हे अशाच पद्धतीचं डाएट तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्याच्यामुळं तुमचं आयुष्य अजून वाढणार आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर निघणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे गाईचं गोमूत्र. गोमूत्राने सुद्धा तुमचा कॅन्सर बरा झालेला आहे. बऱ्याचशा पेशंटचा कॅन्सर बरा झालेला आहे. त्यामुळं गोमूत्र रोज सकाळी 2 चमचे का होईना आपण पिलं पाहिजे. कारण खूप इन्फ्लमेटरी असं त्याच्यात कंपोनंट्स असतात. त्याच्यामुळे हे तुम्ही घ्याच. त्यामुळं मला हेच सांगायचं होतं. जर का तुमच्या सेल्सवरती सगळा खेळ आहे बघा. तुमच्या सेल्समध्ये जर तुम्ही सेल्ससाठी जे अन्न त्यांना जे लागतं तेच जर पुरवलं नाही तर